Hello. Okay. So, well, आता वाजले किती? Hello, this is the My Artifact episode number. I don't know, something 1683-84. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2019 आणि आता वाजले आहे रात्रीचे 1:05. ओके. तिथे नाही काही मुलं आहे ऍक्च्युली, आणि मुलं आहे, मुली आहे, आणि दे आर एन्जॉईंग लाईक एन्जॉईंग नाही म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं असं वाटते की समहाऊ इट जस्ट लाईक अस. या म्हणजे आम्ही कसे स्टार्टिंगला असेच करायचो, एक प्रकारे रात्री नाईट आउट, यालाच नाईट आउट म्हणते शायद. इट वॉज रिअली ग्रेट, रिअली नाईस. म्हणजे रात्री कसं मित्रांसोबत गाडी चालवणं आणि मजा करणं, याची जे एन्जॉय आहे ना तो एकदम वेगळंच आहे. यू कांट एक्सप्लेन दिस थिंग. यस, बाकीच्या लोकांना काफी वियर्ड वाटते. म्हणजे रात्री 1 वाजले आहे आणि सगळा मुलींचा ग्रुप इथे मस्त कल्ला करत गाड्या फिरून राहिले. सो त्या लोकांसाठी असं वाटते की हे लोक, म्हणजे हे जे लोक फिरून राहिले आहे, इट जस्ट लाईक असेच गभाळ मुलं आहे. या म्हणजे यांना कोणी असे पॅरेंट्स नाही, काही नाही, जस्ट लाईक त्यांच्यापाशी पैसा आहे काय आणि ते बस फक्त वेस्ट करतात वगैरे वगैरे. इट जस्ट लाईक मला पण असं फील होते जेव्हा मी अशा लोकांना बघतो, अशा माझ्या वयाच्या मुलींना एन्जॉय करताना बघतो, तेव्हा मला असं वाटते की काय लोक आहे, कुठे राहतात, काय राहतात, एवढ्या रात्री काय फिरायचं वगैरे, असे माझ्यापाशी प्रश्न येतात. या बट ऍक्च्युली इनसाइड इज दॅट की ऍक्च्युली आपण जेलस होतो या गोष्टीसोबत. या जेलस म्हणजे की राईट नाऊ ते लोक, त्यांच्यापाशी मित्र आहे, ते लोक एन्जॉय करत आहे आणि आपल्याला त्यांचं एन्जॉयमेंट पाहावं असं नाही होत. हाच एक फॅक्ट असतो की आपल्याला त्यांचं एन्जॉयमेंट कसं एक प्रकारे असं वाटते की म्हणजे तो एक प्रकारे जेलस आहे ना, ते जेलस वाली फिलिंग नाही का एक प्रकारे अँग्री मध्ये कन्वर्ट होते, आणि त्यामुळे असं एक प्रकारे असं आपल्याला वाटते की हे लोक प्रॉपरली बिहेव नाही करून आले. बट ऍक्च्युली दे आर नॉट. दे आर एन्जॉईंग. या आणि एव्हरीवन हॅज टू बी एन्जॉय दॅट काइंड ऑफ थिंग. आज एकदम रात्री आर्टिफॅक्ट एपिसोड करणं आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं म्हणजे एकदम कसं काय. इट्स समथिंग की असं गोष्टी आहे जे मी युजली करत नाही. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड युजली करत नाही, बट आज मला असं वाटलं की हा आज मोमेंट आहे. जर मी थोडा शांत राहिलो ना, तर इथली शांतता बहुत जबरदस्त आहे. आय एम जस्ट क्वाईट अ बिट, थोडा वेळ शांत राहते. मी इथून फिरतो तोपर्यंत तुम्ही नाही का इथली जे शांतपण आहे ते एन्जॉय करा. राईट नो मी जिथे आहे हा एक प्रकारे मिहानचा रस्ता आहे. इकडे समोर TCS आहे, इकडे TCS आहे, इकडे इन्फोसिस आहे, मोठमोठ्या कंपन्याच आहे. माझी कंपनी पण इकडेच आहे, PMI. अँड
फारसं काही सांगणारी काही आहे ना. आज मला कसं उद्या सुट्टी आहे. उद्या मला सुट्टी आहे. वाय कारण उद्या सॅटर्डे आणि उद्या सुट्टी आहे आणि रविवारी पण सुट्टी आहे. सो बेसिकली मला तर घरी जायला पाहिजे, बट मी नाही चाललो. वाय? कारण आता घरी गेल्यावर नाही का, ठीक आहे मित्रांसोबत राहू, थोडंसं चांगलं फील होईल, इट्स समथिंग न्यू. बट ऍक्च्युली आपल्याला इथे विचार करायचा आहे की कधी ना कधी तर लाईफमध्ये आपल्याला एकटं राहावं लागेल. जे की मी एकटं राहून राहिलोय असं नाही, बट याला एकटंपणा नाही म्हणत. हप्ता एंड झाला का तू घरी चाललाय म्हणजे दॅट मीन्स की तुला घरची आठवण येत आहे, राईट? आपल्याला ह्याच गोष्टी शिकायच्या आहे की आपल्या मनामध्ये किती फिलिंग जागृत झाली का आपल्याला घरी जायचं आहे, बट वी हॅव टू स्टे हिअर अँड इट इज गुड टू हॅव दिस फिलिंग टू सॅक्रिफाईस पीपल, दोज पीपल, म्हणजे अशा लोकांना सॅक्रिफाईस करायचं आहे. म्हणजे ते लोक एक प्रकारे आपल्याला ते लोक काफी प्रिय असतात. तेव्हाच आपण समथिंग काही ना काहीतरी असं बनू शकतो. म्हणजे कसं आहे, एक प्रकारे हप्ता झालाय की आपण घरी चाललो आहे, तर मग आपल्या मनात एक प्रकारे सॅटिस्फाईड होते की आपण आपल्या लोकांपासून दूर नाही आहे, जवळ आहे. आणि घरी कसं आता श्रुतिका पण गेली आहे, विशालची जे गर्लफ्रेंड आहे तिला पण जॉब लागली आहे, विशालला पण जॉब लागली आहे. आता घरी जाऊन असं काही असा फायदा वाटत नाही. बाय कारण असं वाटते की समहाऊ आपण घरी जातो तेव्हा ते लोक पुन्हा येऊन राहिले. these people are coming right now. मी हे नाही होऊन राहिलो, त्यांना बघून आणि एक प्रकारे जाणून घेऊ की why this thing is so much important. So then actually I used to enjoy with those. So I have to wait to people who need to understand that thing is not really complicated, and I'm not to think like I am the creep, because I'm not the creep. Yes, I'm just jealous because those people are enjoying and I'm not doing anything. And yeah, so right now this is it. This is the end. कधी कधी आपली लाईफ आहे ना,
ती अशा रोड सारखी राहते. म्हणजे म्हणजे की वेळ असला ना तेव्हा खूप ट्रॅफिक राहतो, आवाज पण ऐकायला नाही येत. बट समज जर रात्री बेरात्री 1-2 वाजता जर तुम्ही रस्त्यावर आले ना तर रस्ता काफी शांत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम शांत राहतो. एक गाडी जाते, आपल्याला आवाज येते, गाडी गेली की शांतता. लाईफ मध्ये पण असंच आहे की जेव्हा मी वर्धेला जातो ना तर तेव्हा माझ्या रस्त्यावर नाही का खूप साऱ्या गाड्या चालतात, तेव्हा इतकी गोंगाट असतो ना, बहुत जास्त. बट मला तो गोंगाट आवडायला लागतो. आणि मग जेव्हा मी नागपूरला येतो, इथे ड्युटीवर काम करतो, तेव्हा हा रस्ता एकदम शांत होऊन जातो. राईट नाव जसा आहे ना बिलकुल सेम शांतता, नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही. So this is the fact that this is the fact. ऍक्च्युली मला सांगणारी काही आहे नाही, बट मला फक्त इथे थोडा वेळ थांबूशा वाटत आहे. आणि जी शांतता आहे ना बहुत मस्त वाटत आहे. जस्ट लाईक असं वाटतं की इथेच बसू थोडा वेळ आणि कसलाच विचार नाही करू. Thank you.